हे लवकर घुसा बाबांनो. पसारसेनी येस. अरे मी काय म्हणतो माहितीये का, हे तिकीट काढल्यानंतर दीड पैशाच्याच जातात. हे कार्ड घेतल्यानंतर त्याच्यावर पैसे कमी होते. मलेशिया मधल्या मेट्रो मधला पहिला प्रवास आहे आणि हे माझे मित्र भांडण करतायत. तर मंडळी मस्तपैकी आवरून आता आम्ही निघालोय इंटरनॅशनल एअरपोर्ट कडे. तर मंडळी आपण आहे आता तिरुवनंतपुरमच्या या इंटरनॅशनल एअरपोर्टवर. ही माझी पहिलीच परदेशवारी असणार आहे. आय एम सो एक्सायटेड. आणि आत्ता आम्ही चेक इन केलं आहे आणि बोर्डिंग पास घेतला आणि आत्ता आम्ही जाणार आहोत कोलालंपूर म्हणजे मलेशियाच्या राजधानीमध्ये. सो आय एम सो एक्सायटेड. स्टे ट्यून. तर मंडळी आत्ताच चेक इन वगैरे केलं आहे आणि इमिग्रेशन झालं आहे. ते तुम्हाला असे प्रश्न विचारतात की तुम्ही कशासाठी जात आहेत आणि तुमचं पर्पज ऑफ व्हिजिटिंग एनी पर्टिक्युलर कंट्री हे विचारलं जातं. आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्या इमिग्रेशन क्वेश्चनचे आन्सर दिल्यानंतर तुम्हाला तिथून पुढे कस्टम चेकिंग वगैरे होतं आणि मग तुम्हाला सोडलं जातं. सो आय नो बऱ्याच जणांना ही प्रोसेस माहिती असेल, माझ्यासारख्यांसाठी नवीन आहे आणि माझ्यासारख्या अनेकांसाठीच मी ही सांगत आहे. सो अशा प्रकारे आत्ता आम्ही इथे वेटिंग रूममध्ये म्हणू शकतो इथे वेट करतो आहे आणि काहीच 2 ते 3 तासात आमचा हा प्रवास सुरू होणार आहे. मात्र त्याआधी खूप भूक लागली आहे. काहीतरी खाणार आणि त्यानंतर निघणार आपल्या मलेशिया फ्लाईटने. चलो. तर मित्रांनो फायनली आपण निघालोय आणि आत्ताच आमचं बोर्डिंग झालंय. सो लेट्स गो. मित्रांनो कोलालंपूर. तर मंडळी आत्ता आम्ही मस्तपैकी सीटवर सेटल झालो आहोत. आपल्याला पोहोचायला 4.5 तास लागतील. आता आपल्या इंडियापासून ते मलेशिया म्हणजे हा जो टायमिंग आहे इंडिया टू मलेशिया याच्यामध्ये 2.5 तासांचा डिफरन्स आहे. सो त्याच्यामुळे आम्ही तिथे पोहोचू 7 वाजता. ते की भारतामध्ये आपले 5 ते 5:15 वाजलेले असतील असा अंदाज आहे. तिथे गेल्यानंतर पाहूया टाईम आणि आपल्या वॉचमध्ये काय डिफरन्स असतो. Life vest is under your seat. To use it, slip it over your head like this, clip on the waistband, and pull it tight. Dear guests, we'll be landing shortly. You may continue to use mobile phones or tablets in flight mode until landing. It was a pleasure having you on board today, Lumpur. Kita telah pun mendarat di lapangan terbang antarabangsa Kuala Lumpur Terminal 2. Sukacita dimaklumkan bahawa kita गुड मॉर्निंग मित्रांनो. आय डोंट नो हे तुमच्यासाठी मॉर्निंग असेल की नाही, पण आम्ही ऑलमोस्ट 4 तासांचा लॉंग प्रवास करून आता इथे मलेशियाच्या कोलालंपूर या एअरपोर्टला उतरलो आहे. आणि खूप छान जर्नी होती. खूप मोठा प्रवास होता. पहिलाच एवढा मोठा विमान प्रवास झाला. मात्र दरम्यान आम्ही खूप वेळ झोपलो आणि सकाळी डोळे उघडले आणि समोर पाहतो तर खूप छान असा सनराईज पाहायला मिळाला. खूप मजा आली. आत्ता एक्सायटेड आहे. मलेशियातल्या या कोलालंपूर या राजधानीतल्या शहरात आपण काय काय पाहणार आहोत. लाईक इथला आर्किटेक्ट असेल, इथला डायव्हर्सिटी असेल, हे खूप फेमस आहे. हे कल्चर म्हणून खूप रिच आहे. सो ते आपण एक्सप्लोर करणार आहोत. सो स्टे ट्यून. आता आपण लगेज घेऊया आणि मग पुढची जर्नी डिसाईड करू. 5:15 आणि इकडे 7:45. गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता आपण निघालो आहे बसने जाण्यासाठी, कारण आपल्याला आपल्या रूमपर्यंत जाण्यासाठी बस पास आधी घ्यावा लागतो आणि त्यानंतर आपण
पुढे जाऊ शकतो. सो तो 20 मिनिट आधी आम्ही ऑलरेडी बुकिंग केल्यामुळे 20 मिनिट आधी आम्ही आत्ता तो घेणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी नाश्ता करू, मग रूमवर जाणार आहोत, लगेज वगैरे टाकू, कारण आमचं चेक इन असणार आहे 3 वाजता. सो आम्हाला त्याच्या आधीपर्यंतचा जो फ्री टाईम आहे त्यात आम्ही बरेच काही ठिकाणं फिरण्याचा प्लॅन केला आहे. तर मंडळी, मग अशीच मी तुम्हाला म्हटलं की फ्रेश झालो आम्ही मस्तपैकी आणि आत्ता आम्ही चाललो आहोत बसने. सो आम्ही आपल्या पुण्यातूनच मस्तपैकी बस केली होती, जी आपल्याला रेड बसवर सुद्धा करता येते. सो ती आम्ही केली आहे क्वालालंपूर एअरपोर्ट टू सिटी सेंटर. सो त्याच्यामुळे सिटी सेंटरमधूनच तुम्हाला बऱ्याच गोष्टी ॲक्सेसिबल असतात. त्याआधी बसचं तिकीट कलेक्ट करू. चल. हे बघ, आपली ही एअरपोर्ट कोच आपली ही आहे. तर मंडळी, आता गोकुळ ह्या आपण जे तिकीट्स बुक केलेले आहेत त्यावरूनच आता आपल्याला बोर्डिंग पास मिळेल बसचा. तर मंडळी, अशा प्रकारे आपण 16 रिंगेट देऊन सगळ्यांसाठी तिकीट बाय केलंय. आता आपल्याकडे हा बोर्डिंग पास सुद्धा आलाय आणि आता आपण बसची वाट पाहू आणि त्याच्यानंतर बसने हा प्रवास करू, कारण बस प्रवास हा आपल्याला परवडेबल असणार आहे. आम्ही ट्राय करणार आहे की बऱ्यापैकी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करू, जेणेकरून आपली बजेट ट्रिप होईल जशी आपण ठरवली होती. तर मित्रांनो, आता बस आली आहे. आता काकांना आपण तिकीट दाखवूया. इथे लगेज ठेवतात आणि त्यानंतर हे जे आहे ते तिकीट चेक करतात. थँक्यू. या मंडळी, फायनली आपण निघालोय. मलेशियातला पहिला बस प्रवास आहे आमचा आणि छानपैकी आम्ही 350 रुपये पर पर्सन, कॅन यू इमॅजिन, अशा आम्ही घालवलेत. 15 रिंगेट असं म्हटलं जातं. आणि सो आत्ता इथे म्हणतायत की आमची जे सीट नंबर आहे अकॉर्डिंग टू सीट नंबर बसलं नाही जात, मात्र आम्हाला चांगले सीट मिळाले होते. सो आम्ही त्यासाठी भांडलो आणि घेतली ही सीट. सो अशी विंडो सीट मिळाली आहे. छान असा प्रवास करणार आहोत. सो स्टे ट्यून. तर मंडळी, आता आपण पोहोचलो आहोत या कोलालंपूर सिटी सेंटर जवळ आणि आता आम्ही ऑलमोस्ट 1 तासभर लागला इथे पोहोचायला. 9:15ला सुरुवात केली होती, निघालो होतो आणि आता आम्ही सिम कार्ड्स वगैरे बघू, जे नाश्ता करू आणि त्यानंतर मग फ्रेश व्हायला आमच्या स्टेकडे जाऊ. चलो. अमोल, कितीला पाणी बॉटल? 66. सेलकॉम डीजी या ठिकाणी आपण आता सिम बाय करूया. चला. काय अडचण आहे रे? प्लीज सिलेक्ट युअर डेस्टिनेशन. किधर जाने का है? पसार सैनी. हे बघ काय आहे? पसार सैनी. हाँ, पसार सैनी 5. किती रिंगेट? 6.50 कॅश. अरे मी काय म्हणतो माहिती आहे का, हे तिकीट काढल्यानंतर दीड पैशाच्याच जातात. हे कार्ड घेतल्यानंतर त्याच्यावर पैसे कमी होते. तर मंडळी, आपल्याला हे कॉइन मिळालाय या
मेट्रो कॉईनने आपण आता पसार सेनी या स्टेशनवर जाणार आहोत. आता स्कॅन करूया आणि मग या स्टेशनमध्ये एंटर करूया. तर मित्रांनो, आता आम्ही प्लॅटफॉर्म 1 वर जाऊन आम्ही मेट्रो पकडणार आहे आणि जस्ट 1 स्टेशन अवे आमचं स्टे आहे, ज्याचं नाव आहे पसार सेनी. त्या स्टेशनवर आम्ही उतरू आणि तिथून मग आमच्या हॉटेलवर जाणार आहोत. सो चलो. ॲक्च्युली मेट्रोचं तिकीट काढणं थोडंसं क्रिटिकल होतं, कारण इथे आल्यानंतर आपल्याला सगळी पद्धत नवीन असते. मात्र इथे तुम्ही त्यांना इंग्लिश किंवा हिंदीमध्ये कम्युनिकेट करू शकतात की तुम्हाला कुठल्या स्टेशनवर जायचं आहे आणि ते तुम्हाला इथला कॉईन असेल किंवा कार्ड असेल जे घेण्यासाठी मदत करतात. बिचारले थकली, तिला आपण शॉर्टमध्ये घेऊया. ट्रेन तर आली आहे. सो अयो खच भरलेली आहे. जायचंय का थांबायचं? पसार सेनी. येस मित्रांनो, मलेशिया मधल्या मेट्रो मधला पहिला प्रवास आहे आणि हे माझे मित्र भांडणं करतायत. ही आहे सगळ्यात उंच इमारत. इथे आल्यानंतर तुम्हाला पहिले हीच दिसते. अमोल, ही कुठली पहिली इमारत ना? टॉलेस्ट? अच्छा, सेकंड टॉलेस्ट बिल्डिंग इन द वर्ल्ड. सो दुबई नंतर बुर्ज खलिफा नंतर. चला, आय थिंक आपलं स्टेशन आलंय. पहिला मेट्रो प्रवास. ही आता आपली गँग चालली आहे पुढे. मी रस्ता क्रॉस करण्याच्या रडारवर. ही आहे जगातली नंबर 2ची बिल्डिंग आणि चालत आहे पूजा. आपला कॅमेराचा अँगल संपतो पण ही बिल्डिंग संपत नाही. असली खत्री आहे. ते वाचणार रे. प्लीज डिअर गेस्ट, इफ यू हॅव मेड अ रिझर्वेशन with us after 6 PM, please check your message. तो दोस्तों, आम्ही आता बेल रिंग केली, बीप साऊंड आला, त्यानंतर डोर ओपन करायचं म्हणताय पण अजून डोरच ओपन होत नाहीये. वाह मंडळी, इट्स गेटिंग सो हॉट. म्हणजे आम्ही ज्या तयारीनिशी आलो होतो, आजूबाजूला तुम्ही पाहू शकता एवढं कडक ऊन आहे. अँड आय एम सरप्राईज की तुमचा रस मिळतोय. सो आम्ही पाहू. मात्र एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे असणाऱ्या सगळ्या मुली खूप प्रेझेंटेबल राहतात आणि छान अशा प्रेमात आहेत आणि प्रत्येक बऱ्याच ठिकाणी बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड एकमेकांना भेटायला जातात आणि छान पद्धतीने इथलं एन्व्हायरमेंट आहे. मेन म्हणजे यांच्या सगळ्यांच्या हातामध्ये तुम्हाला छोटे छोटे फॅन पाहायला मिळतील की जेणेकरून ऊन इतकं आहे की ते त्याच्यापासून स्वतःचं संरक्षण करतील. आणि इथली ही जी जागा आहे ती खूप फेमस आहे, कारण मागे तुम्ही पाहू शकता ही आहे सगळ्यात उंच इमारत. सो येस, अशा पद्धतीने आमचा दौरा सुरू आहे आणि आता आम्हाला जेवायचे खूप भूक लागली आहे. व्हेजमध्ये काय मिळेल ते पाहतोय. आणि आमचं चेक इन टाईम 3 वाजेचा असल्यामुळे इथे मे बी तोच युज्युअल चेक इन टाईम आहे. आपल्याकडे 12-1 आहे, तसं यांच्याकडे 3 वाजेचा आहे. सो त्याच्या आधी आम्ही मस्तपैकी जेवण करणार आहोत, लंच करू छान आणि त्यानंतर मग आमच्या रूमवर फ्रेश होणार आणि मग पुढच्या अट्रॅक्टिव्ह पॉईंटला व्हिजिट करणार आहोत. सो स्टे ट्यून. मंडळी, जिथे जाऊ तिथून आपल्या मनातलं पुणे आणि इंडिया काय सुटत नाही आणि त्याचमुळे आपल्याला आजूबाजूला हे तुळशीबाग सारखा परिसर पाहायला मिळतोय. तुम्ही याला सराफ बाजार पण म्हणू शकता आणि सरोजिनी मार्केट सुद्धा म्हणू शकता, पण याचं बेसिकली मूळ नाव काय आहे ते आपल्याला विचारायला पाहिजे.
मित्रांनो, खूप साऱ्या आपल्या रिसर्च नंतर आणि अमोल सरांच्या मार्गदर्शनानंतर आम्हाला आता कळलं की याला पेटलिंग स्ट्रीट असं म्हणतात. आणि त्यानंतर आम्हाला इथे सगळीकडे बोर्ड दिसायला लागलेत. याला चायना स्ट्रीट, चायना टाउन असंही म्हटलं जातं, कारण इथे आपल्याला बऱ्याच पद्धतीचे चायना आयटम पाहायला मिळतात. आणि कॅप वगैरे आता आम्ही शॉपिंग करू, जर जी महत्वाची असेल. ही भारी असते यार कॅप ही. सो आता बघूया. ब्लॅक नाही, त्यात आहे ना बेज. अच्छा, दोन्ही साईडने घालता येईल आय गेस. मित्रांनो, पेटलिंग स्ट्रीट मध्ये आपल्याला फूड कोर्ट पण आहे, मात्र सगळीकडे नॉनव्हेजच दिसतंय. माझी चांगली पंचायत झालीये. आणि इथलं नॉनव्हेज पाहून तर नॉनव्हेज खाणारे पण नाक मुरडत आहे. अशा ओपनली नॉनव्हेज ठेवण्यात आलेलं आहे. रोंडा 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 रोंडा, व्हॉट इज इट? डबल डेकर बस. मंडळी, इथे व्हेजिटेरियन फूड मिळणं म्हणजे टास्क आहे. आणि अखेर 1.5-2 किलोमीटर चालल्यानंतर, ही तर सुरुवात आहे, 1.5-2 किलोमीटर चालल्यानंतर आम्हाला इंडियन रेस्टॉरंट मिळालंय. राजभवन असं याचं नाव आहे. आणि आता आम्ही बघूया इथे काही छान टेस्टी मिळतंय का, कारण सकाळपासून खूप भूक लागली. तर मंडळी, आता आपले 84 रिंगेट्स झालेले आहेत. 100 रिंगीट. किती देणार बघ, आपण हिशोब लावू. इथे पण ट्रॅफिक जॅम होतो. सो आता पण बघूया, कारण थोडा कंजेस्टेड एरिया आहे. पण गाड्या इतक्या सुंदर आहेत ना. दाब. गाड्या थांबल्या. आपले इथले मलेशियाचे लोक खूप प्रेमात आहेत. आणि याचा प्रत्यय मला या ठिकाणी आल्यानंतर आला, कारण तुम्ही मागे पाहू शकता एवढे छान सुंदर सुंदर फुलांचे बुके आहेत. आणि प्रत्येक जण इथे आलेला प्रत्येक जण कुठल्या तरी सुंदर कारणासाठी हा बुके घेतो आणि त्यावर वेळ स्पेंड करतोय आणि त्या व्यक्तीची आठवण काढून हा बुके घेतला जातो. ही भावना किती सुंदर आहे. आणि त्याच दृष्टीने इथे ही खरेदी होते. आणि इथे व्हरायटी अजिबात कमी नाहीये. तुम्ही पाहू शकतात व्हाईट कलर मध्येही इथे फुलं आहेत, त्याचबरोबर रंगीबेरंगी फुलं आहेत. बाहेरची बुके पाहाल तर तुम्ही वेडावून जाल. आपल्या इथे एवढ्या व्हरायटी सुद्धा नाहीयेत. आपल्याकडे प्रेम सेलिब्रेट केलं जातं, पण एवढ्या सुंदर पद्धतीने मी पाहिलं नाहीये. कारण याचं मला मुख्य कारण हे वाटतं की इथल्या लोकांना प्रेम करण्यासाठी वेळ आहे. इथले लोक शांततेत इथे वेळ घालवतात, आपल्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सोबत फिरतात आणि प्रेम करताना कसलीही लाज वाटत नाही. आणि अशाच पद्धतीने इथे प्रेम सेलिब्रेट केलं जातं. सो अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता ही बुकेची व्हरायटीज आहेत. मागे तुम्ही फुलांचे रंग पाहू शकता. आणि जर ही क्रिएटिव्हिटी येते म्हणजे काहीतरी कुठेतरी प्रेमाचा अंश आहे, त्याशिवाय या गोष्टी सुचत नाही, या केल्या जात नाही. आणि इतकं छान दायांग रोज फ्लॉर बुटीक म्हणून हे बुटीक फेमस आहे, खूप सुंदर आहे. तर मंडळी, बर्ड्स नेस्ट हे हॉटेल आम्ही बुक केलं आणि त्याचे रूम्स मी तुम्हाला दाखवते. तर ही आमची रूम आहे, दोघांसाठी सफिशियंट आहे. आणि इथून तुम्हाला पूर्ण स्ट्रीट व्ह्यू दिसतो.